नमस्कार. आता सहज ही एक कथा मला सुचली, ती मी आपणास सांगतो. ह्या कथेला नावच मी दिले ते दोघे. हो. आज 23 मार्च 2026 रोजी ही कथा मला सुचली. ती माझी कथा मी सांगतो. तर दोन फॅमिली, एका फॅमिलीमध्ये जो कर्ता पुरुष होता, तर त्याचा स्वभाव असा होता की तो नेहमी बायकोने केलेल्या पदार्थांना नावं ठेवायचा. तिने कितीही चांगला स्वयंपाक करू द्या, ही वॉज नेव्हर सॅटिस्फाईड विथ हर प्रिपरेशन. आता बायका करतं चतुर असतात. लग्न झाल्यानंतर महिना 2 महिन्यात नवऱ्याच्या आवडीनिवडी, स्वभाव, सासरचं वातावरण त्यांना सगळं कळतं. पण ह्यांच्या लग्नाला इतके दिवस झाले, पण त्याला काही तिचा स्वयंपाकच आवडायचा नाही. खरं तर ती स्वयंपाक चांगला करायची, पण ह्याच्या स्वभावामध्ये फॉल्ट होता. त्याला नेहमी नावं ठेवायची, टीका करायची सवयच. हे भाजी खारट झाली, हे वरणाला मीठच राहिलं, अरे बापरे चटणी तिखट झाली, असं नेहमी काही ना काहीतरी सांगायचं. काही वेळेला तणतणत ताट भिरकावून द्यायचं आणि बाहेर जाऊन जेवण करायचं. पुन्हा मधून बायकोला म्हणायचं, माझ्या त्या मित्राची बायको बघ किती छान स्वयंपाक करते, तुला कसं येत नाही. तामसी वृत्ती. त्याच्या बायकोला स्वयंपाक येत होता, पण ह्याला सवयच लागली होती टीका करायची. बरं, पुन्हा जेवण ह्याचं भरभर बायकोच्या अगदी पळापळ उडवायची. वरण आणूसर भात संपायचा, भाजी आणूसर पोळी संपायची. मग आणावं तरी काय आणि करावं तरी काय. आणि पुन्हा स्वभाव तामसी, कधीच नाही. तो अन्नावर नेहमी टीका करायचा. खरं तर अन्न हे ब्रह्म आहे, अन्न शाप देत असतं त्याला जर त्याच्यावर टीका केली आपण तर ह्या ठिकाणी तेवढं त्यांच्या घरामध्ये ते वातावरण असं ह्याच्या स्वभावाच्या दोषामुळे ते बिघडायला लागलं आणि बायकोची नेहमी कुचंबणा व्हायला गेली. आणि पुढं नेहमी गरम स्वयंपाक, दोन्ही वेळ भात गरम, भाजी गरम, पोळी गरम, वरण गरम, बायको गरम नाही, बायको गारच. तर पण तिला नेहमी असं खंत व्हायची की आपल्या नवऱ्याला आपण काही म्हणजे आनंदी करू शकत नाही. खरं तर चूक त्याची होती, ह्याची नाही. आता दुसरी एक फॅमिली आम्ही पाहिली. तिथं जो पती होता त्या स्त्रीचा, तो अतिशय लवून भजवून जेवण करायचा. त्याने कधीही स्वयंपाकावर टीका केली नाही. नेहमी अन्नम ब्रह्म, फूड इज गॉड असं समजून तो भक्तिभावनं जेवण करायचा. त्याची बायको त्याला 2-4 वेळ गमतीने म्हटली, अहो बाकीचे नवरे कसे तनतन करतात, तुम्ही तर कधीच नाव ठेवत नाहीत, सांगत जा ना माझे दोष, मला स्वयंपाक जमतो का नाही. तर तो म्हणता का चांगला झाला आहे. असो, मग त्याचं जेवण झाल्यानंतर बायको जेवायला बसायची आणि पाहायच्या त्यावेळेस भाजी खूप खारट झालेली, भाजीमध्ये मीठ जास्त पडलेलं. मग ही त्याला म्हणायची, काय हो भाजी एवढी खारट झाली, तुम्ही मला म्हणला नाही. तो हसायचा सौम्यपणे आणि म्हणायचा, अगं ठीक आहे झाली असेल, तू काय मुद्दाम मीठ जास्त टाकलंस का, डोंट टेक एनी टेन्शन, कम ऑन. असं म्हणून तो तिला प्लीज करायचा, सॅटिस्फाईड करायचा आपल्या स्वभावानं. त्याच्या ह्या स्वभाववृत्तीमुळे तिला त्याच्याबद्दल खूप आदर वाटायचा. की तीसुद्धा स्वयंपाकात सुगरण होती, कधीतरी क्वचित बिघडायचं, अगदी क्वचित. आणि पहिलीसुद्धा सुगरण होती. दोघांच्याही बायका स्वभावाने स्वयंपाकामध्ये उत्तम होत्या. पण पहिली जी स्त्री होती, प्रथम सांगितलेला तो पती, त्याला नेहमी स्वभाव टीका करण्याची वृत्ती होती, स्वभाव होता. आणि हा दुसरा जो होता तो अतिशय संबंध पत्नीला समजून घेणारा होता. तर दोन्हीमध्ये हा फरक असतो. वाचक हो, प्रत्येक गोष्ट नेहमी म्हणजे मुद्दाम होते आहे का कळत नकळत झाली आहे, का आपल्या पत्नीचं चुकतं का आपलं चुकतं, का आपल्या स्वभावात काय दोष आहे, हे ज्याच्या त्यानं ओळखून घ्यायला पाहिजे. तर त्या संसारामध्ये खरी लज्जत येते.